नमस्कार. मी आपल्याला काही माझी मते सांगणार आहे. तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही फ्रेश पण होता. आज जागतिक चहा दिन. तर चला माझ्या चहासोबत तुम्ही फ्रेश व्हा. एकच प्याली. रोजचं आपलं जीवन सुद्धा कसं जगावं हे सांगून जातो. रोजचं आपलं जीवन सुद्धा कसं जगावं सांगून जातो. रुटीन मधल्या जगण्याला पुन्हा फ्रेश करून जातो. तर चला फ्रेश होऊया. एवढे एक नंबर महाराष्ट्र, प्रेमाचा, स्नेहाचा, आपुलकीचा, अमृततुल्य, छोटू. आठवतंय ना ही नावे कशाची आहेत ते? अगदी बरोबर, ही सगळी नावं आहेत चहाच्या दुकानांची. नांदेड शहरात ठिकठिकाणावर अशा अनेक चहाच्या दुकानांची सुरुवात झालेली दिसते. चहाची टपरी हा शब्द वगळून वेगवेगळ्या आपुलकीच्या शब्दांची अशी अनेक चहाची दुकाने आधी पण असायची. जशी नुक्कड, कोपऱ्यावरची, चौकातील, नाक्यावरची, कॅन्टीन मधील आणि टपरीवरचा चहा. फरक फक्त एवढाच की चहाच्या दुकानावर त्या नावाच्या पाट्या नसायच्या. असायचा तो फक्त चहापत्तीचा डब्बा, साखरेचा डब्बा, स्टोव आणि एक हिंदालियमचं मोठं खाली काळं भोर झालेलं भांड. लाकडी बाक आणि त्या टपरीच्या चहाचा आस्वाद आजच्याही नव्या दुकानातील चहाच्या मध्ये मिळत नाही. आता तुम्ही म्हणता चहा सगळीकडे सारखाच असतो. मग फरक कसा? तर टपरीवरचा चहा सोबत असायची जिवलग मित्रांची संगत, गल्लीतल्या होणाऱ्या गप्पा, घरातील सुख दुःख आणि चहा करणाऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते. हा फरक खरं तर तुम्हालाही जाणवत असेलच या नव्या आणि जुन्या चहाच्या दुकानांमध्ये. फक्त पैसा द्या आणि चहा प्या अशीच पद्धत चालू आहे. दुकानावरच्या चहामध्ये मात्र आपुलकीचा गंध आणण्याचा प्रयत्न करतात दुकानदार. उदाहरणार्थ, आपुलकीचा, प्रेमाचा चहामध्ये एखाद्या गरीब माणसाला फुकटचा चहा मिळत असेल का? नसेलच. आपुलकीच्या चहामधली आपुलकी फक्त नावापुरती असेल असे म्हणता येईल. नमस्कार. मी आपल्याला काही माझी मते सांगणार आहे. तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही फ्रेश पण होता. आज जागतिक चहा दिन. तर चला माझ्या चहासोबत तुम्ही फ्रेश व्हा. एकच प्याली. रोजचं आपलं जीवन सुद्धा कसं जगावं हे सांगून जातो. रोजचं आपलं जीवन सुद्धा कसं जगावं सांगून जातो. रुटीन मधल्या जगण्याला पुन्हा फ्रेश करून जातो. तर चला फ्रेश होऊया. एवढे एक नंबर महाराष्ट्र, प्रेमाचा, स्नेहाचा, आपुलकीचा, अमृततुल्य, छोटू. आठवतंय ना ही नावे कशाची आहेत ते? अगदी बरोबर, ही सगळी नावं आहेत चहाच्या दुकानांची. नांदेड शहरात ठिकठिकाणावर अशा अनेक चहाच्या दुकानांची सुरुवात झालेली दिसते. चहाची टपरी हा शब्द वगळून वेगवेगळ्या आपुलकीच्या शब्दांची अशी अनेक चहाची दुकाने आधी पण असायची. जशी नुक्कड, कोपऱ्यावरची, चौकातील, नाक्यावरची, कॅन्टीन मधील आणि टपरीवरचा चहा. फरक फक्त एवढाच की चहाच्या दुकानावर त्या नावाच्या पाट्या नसायच्या. असायचा तो फक्त चहापत्तीचा डब्बा, साखरेचा डब्बा, स्टोव आणि एक हिंदालियमचं मोठं खाली काळं भोर झालेलं भांड. लाकडी बाक आणि त्या टपरीच्या चहाचा आस्वाद आजच्याही नव्या दुकानातील चहाच्या मध्ये मिळत नाही. आता तुम्ही म्हणता चहा सगळीकडे सारखाच असतो. मग फरक कसा? तर टपरीवरचा चहा सोबत असायची जिवलग मित्रांची संगत, गल्लीतल्या होणाऱ्या गप्पा, घरातील सुख दुःख आणि चहा करणाऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते. हा फरक खरं तर तुम्हालाही जाणवत असेलच
या नव्या आणि जुन्या चहाच्या दुकानांमध्ये. फक्त पैसा द्या आणि चहा प्या अशीच पद्धत चालू आहे. दुकानावरच्या चहामध्ये मात्र आपुलकीचा गंध आणण्याचा प्रयत्न करतात दुकानदार. उदाहरणार्थ, आपुलकीचा, प्रेमाचा चहामध्ये एखादा गरीब माणसाला फुकटचा चहा मिळत असेल का? नसेलच. आपुलकीच्या चहामधली आपुलकी फक्त नावापुरती असेल असे म्हणता येईल. आजकालची उघडलेली ही चहाची दुकाने फक्त व्यवसाय करतात, जिथे माणसाऐवजी पैशाला जास्त महत्त्व दिले जाते. औपचारिकतेची चव कधीच चहाच्या चवीशी मिसळत नाही. असे असूनही या नवीन चहाच्या दुकानावर अतिशय वर्दळ दिसते. हातात पांढरे कप घेऊन माणसे चहा पिताना दिसतात, पण फक्त काही मिनिटातच त्यांना त्या दुकानाच्या बाहेर निघावं लागतं, कारण एक कप चहासाठी फार तर 5 किंवा 10 मिनिटं देतात. गप्पांची संगड कमी, हास्यांचा आवाज नष्ट झालेला दिसतो. असे कितीतरी नात्यांना बांधणाऱ्या गोष्टी या नवीन दुकानात दिसत नाहीत. आपलेच पैसे, पण रांगेत उभे राहून मागून पिण्याची भावना निर्माण होते. उभे राहून आणि असे अनेक भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतात. ए छोटू दो चाय असे शब्द तर कुठेतरी विरले आहेत. बसायला तर काहीच नाही, पण उभे राहायला पण जागा मिळत नाही. हक्काने मागणारी चहा, आपण बसलेल्या जागावर तो छोटू अगदी आनंदानं चहा आणायचा आणि त्यावेळेस त्या चहाची लज्जत मात्र काही औरच असायची. समाजातल्या प्रश्नांना, राजकीय घडामोडींना आणि वर्तमानपत्र वाचताना तो टपरीवरचा चहा अधिक स्वादिष्ट लागायचा. विचारांच्या देवाणघेवाणीचे साधन असायचा तो चहा. मित्रमैत्रिणींच्या रुसव्या फुगव्यासाठीचा रामबाण उपाय. राग लोभासाठी तो चहा असायचा. ती टपरी असायची आणि विस्कटलेल्या नात्यांना परत एकत्र बांधण्याचा तो टप्पा असायचा. तो टप्पा म्हणजे चहा. पण आता ती टपरीही बंद झाली आणि तो चहाही नाहीसा झाला. समाजातील ओलावा सुखत चाललाय, कुठेतरी हरवत चाललाय. माणसांमधील माणुसकी संपुष्टात आलेली आहे. टपरीवरचा चहा आणि नाते यांचा एकमेकांशी संबंध आपण विसरत आहोत. मी नवीन दुकानाच्या विरोधात नाही, पण त्या टपरीच्या चहाची सर कशालाच यायची नाही. तर मित्रांनो, सांगायचं असं की छोट्या चहामधून मोठ्या नात्यांची साखळी बनू शकते, पण तो चहा जो आहे तो आपल्या हक्काचा असायला पाहिजे. नुसता व्यवसाय म्हणून नाही, तर समाजाला एकत्र आणण्याचं ठिकाण असायला पाहिजे. अगदी पहिले जसे होते तसंच. चहा हा मनाला ताजेतवान करणारा आहे, तो तसाच राहू द्या. ताण तणावाचा जालिम उपाय म्हणजे चहा. तर मग म्हणतात ना, चाय के नशे का आलम तो कुछ यूं ही है गालिब. चाय के नशे का आलम तो कुछ यूं ही है गालिब. कोई राय भी पूछे तो अदरक वाली चाय बोल देते हैं. कोई राय भी पूछे तो अदरक वाली चाय बोल देते हैं. आता काल परवा एक ॲडव्हर्टाईज येते टीव्हीवर की एक आरके अनाउन्समेंट करताना शिंका देते की लगेच गाण्याऐवजी लोक त्या चहाचं महत्त्व सांगतात. रेड लेबलचे ॲडव्हर्टाईज आहे, तर त्याच्यामध्ये ते सांगतात की अश्वगंधा, तुळसी, अद्रक अशा अनेक प्रकारांनी बनलेला तो रेड लेबल चहा आहे आणि तो रेड लेबल चहा तुम्हाला अगदी ताजेतवान बनवतो. जसं म्युझिक ऐकल्यानंतर आपला मूड फ्रेश होतो, त्याचप्रमाणे लेमन टी, ग्रीन टी, डिकाशन अशा अनेक स्वरूपात हा चहा जन्माला आलेला आहे. प्रत्येकाला हवासा वाटणारा हा चहा. कधी कधी लेमन टी सुद्धा खरंच खूप आवडून जातो. आरोग्याला पोषक, शिवाय सकाळी प्रसन्न करून जातो. मित्रांनो, चहा हे प्रेमाचे प्रतीक सुद्धा आहे बरं का. दोन प्रेमी युगलांना मिळवण्यासाठी, भेटण्यासाठी, दोन कुटुंबांना जोडण्यासाठी चा दुवा म्हणजे चहा. जसं मुलाला दाखवायला जेव्हा नेतात तेव्हा आपण पहिला चहाचा प्रोग्राम करतो.
मित्रमैत्रिणींना सुद्धा भेटायचं असेल तर चहाचा, प्रेमी युगलांना सुद्धा भेटायचं असेल तर कॅफे उघडलेले आहेत, तिथं सुद्धा लोक चहा पितात. आता नवीन निघालेले आहेत की कॉफी पितात, पण मोस्टली कॉफी कंपॅरिझन द्यान चहा सर्वांना आवडतो. चहाची शायरी, कविता आणि दुःखांची सोबती हा नक्कीच चहा आहे. जीवनामध्ये चहाला खूप महत्त्व दिल्या गेलं आहे. तर चला मग एक छोटासा शेर आणि शायरी आपल्यासाठी. एक मुलाकात दो प्याली, एक मुलाकात दो प्याली हम और तुम, एक मुलाकात दो प्याली हम और तुम और बातें बेहिसाब. तो कहिए मंजूर है आपको जनाब. तर अशाच एका नवीन विषयाकडे घेऊन जाईल माझा पुढचा व्हिडिओ. आणि हा चहा तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि नक्कीच तुम्ही फ्रेश झाला असाल अशी अपेक्षा करते. धन्यवाद.